हुंडा घेणं आणि हुंडा देणं हा कायद्यानं जरी गुन्हा असला तरी आजही अनेक भागांमध्ये अगदी प्रतिष्ठेचा विषय मानला जातो। मुलीला पुढे सासर होऊन काही त्रास व्हायला नको किंवा समाजात आपली मान खाली जायला नको यासाठी नवरीकडील लोक स्वतःहून हुंडा देतात। अशाच एका कुटुंबाला त्याच्या जावयानं धक्काच दिलाय। उत्तर प्रदेशच्या बागपत भागातील तमेलागडी गावात हे लग्न लागलं, ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे। संजीव छल्लार यांची मुलगी पारुल हिचं लग्न मांडी गावातील रहिवासी दिवंगत नीरज चौधरी यांचा मुलगा नितेश चौधरी यांच्याशी जुळलं होतं। लग्नाच्या विधी दरम्यान नवरीच्या पालकांनी नवऱ्याला तब्बल 10 लाख रुपये भेट म्हणून दिले। त्यानंतर जे काही घडलं ते पाहून अख्ख्या गावाला एक सुखद धक्का बसला। नवरा मुलगा नितेश चौधरी यानं नवरीच्या पालकांकडून चक्क 10 लाख रुपये घेण्यास नकार दिला। त्याला नवरीच्या पालकांनी खूप आग्रह केला तेव्हा कुठं त्यानं शगुन म्हणून फक्त 1 रुपयाचा स्वीकार केला। नवऱ्याचं हे पाऊल म्हणजे समाजातील हुंडाप्रती विरोधात महत्त्वपूर्ण संदेश आहे। तसेच नवऱ्याचा निर्णय ऐकून नवरीच्या पालकांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू आले। या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे। विशेष म्हणजे नवरा स्वतः पोलीस आहे, त्यामुळे जर त्यानं हुंडा घेतला असता तर आश्चर्य वाटलं असतं। त्याने नवरीच्या माहेरून मिळणारे 10 लाख रुपये परत करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केलाय।